समीर समीर कुठे समीर समीर सेंटर बॅड असेल तर आणा इकडे समीर संजय नगर वंजरवाडी संघ वंजरवाडी संघ आपल्याकडे सेंटर पॅड असतील तर पाठवायचे तिकडे वंजरवाडी संघ आपण कुठेही जायचं नाहीये पहिलाच चेंडू मात्र सौर घोषित पंचांनी केलेला आहे अवंत धावसंख्येने मात्र श्री गणेश केला जातो गोरकामा संघाची धावसंख्या 1 ने वधारते वंजरवाडी संघ आपण जायचं नाही कुठे कारण यानंतर आपण सेकंड राऊंड पण लगेच खेळून घेणार आहोत कारण संघ अजून इथं मैदानावरती उपलब्ध झालेले नाहीत काही संघ आहेत ते आणि घनाघाती पहार केला पाहूया षटकार उत्तुंग असा फटका पाहतो आपण फलंदाज गोरकामा संघाचा धनंजय यांच्या बॅटमधून पाहतोय नक्कीच आमचे संजय नगरचे जावई आहेत ही जोडी पाहिली आपण गोरकामा संघाची एक जबरदस्त नवदीत जोडी आहे नवीन खेळाडू आहेत परंतु अप्रतिम खेळाडू आहेत बरेच 2-3 मॅचेस मी पाहिले या खेळाडूंची बॅटिंग लाईन चांगली आहे परंतु आता षटकार खेचल्यानंतर थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दिनेश ना दिनेश यांची गोलंदाजी पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 7 या अंकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय आणि हलकासा कट केलाय चेंडूला 1 धाव मात्र मिळेल एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या अंकावरती सेकंड राऊंडचा सामना 3 षटकांचा असेल याची आपण दक्षता घ्यायची वर्णे संघ आणि डोनेवाडी संघ आपण लवकरात लवकर या मैदानावरती अन्यथा आपले 1-1 षटक कमी केले जाईल आणि 3 षटकाचा सामना आपला खेळला जाईल याची आपण नोंद घ्यायची आणि इथं नक्कीच यष्टिरक्षक चुकी करतोय नक्कीच इथं परू या खेळाडूचं मात्र लक्ष नव्हतं आणि तिथं 2 धाव मिळाले असते रनच नाही मग परंतु तो इकडे आला ना डायरेक्ट परत नाही फिरला ना घ्यायचा तुम्ही विकेट तुम्हाला विकेट मिळाला असता आपण रिओ मध्ये आपण रिप्लाय दिला असता तुम्हाला 1 धाव 9 धावा धापलकावरती आल्यात आणि हा चांगला फटका आहे दर्जेदार फटका पाहायला मिळतो आपल्या धनंजय यांच्या बॅट मधून नक्कीच आमचे जावई चांगली फलंदाजी करतात मैदानामध्ये नक्कीच पंचांचा षटक क्रमांक 1 संपूर्ण येतो आणि धावसंख्या पाहतोय 13 या अंकावरती बिनबाद 13
पेरूला मात्र नक्कीच ह्या मैदानावरती काहीच पेरूची बॅटिंग पाहायला मिळाली. प्रेक्षक आणि गोरकाम संघ नाराज असेल पेरूवरती, परंतु ह्या सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅकिंग फलंदाजी करावं लागेल पेरूला. संजयनगर संघ आपला टीम मात्र पूर्णपणे इथं बोलून घ्यायची आहे. बळीराम वाघचौरे टीमची बांधणी आपण व्यवस्थित करायला सुरुवात करा, कारण नक्कीच कुठेतरी संजयनगर टीम बॅकफूटवरती गेलेली आहे. नक्कीच फायनलचा दिवस आपण पाहतोय. मेगा फायनल वाननेर सुधाकर घारे भाऊंच्या मात्र नक्कीच विद्यमानाने उपजिल्हा अध्यक्ष असं चेसक आपण या स्पर्धेला नाव दिलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघांनी सहभाग घेतला. त्यामुळे त्या मध्ये मात्र शुक्रवारी 4 संघ इथं उपलब्ध झाले नाही. 4 संघांनी इथं फसवणूक केल्यामुळे आपण ही सोमवारी फायनल केलेली आहे. आणि नक्कीच सर्व संघांनी त्यांना मात्र साथ चांगली दिली. इथं पेरूने काय केलं, हलकासा मात्र कोलून दिला आणि एक मोठा विकेट मात्र इथं सावक संघाला मात्र मिळालेला आहे. यानंतर डोनेवाडी बनाम वर्णे संघ यांच्यामध्ये सामना आहे आणि जबरदस्त फटका राखेच्या बॅटमधून. हा फटका खेळणं गरजेचं होतं पेरूला. चला चेंडू घ्या. तिकडे भाविक आहे होल्डरच्या भूमिकेमध्ये आज. एकोणीस धावा फलकावर केल्या तर षटकाराच्या मदतीने राकेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. गेल्या मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय षटकार आणि गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय सागर याला. इथे पाहतो आपण सप्पल लावून खेळलेला मात्र एक निर्धाचंडी सांगता होते. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पार केला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सागर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करतोय.
सराव पाहिला तर गोरकाम संघाचा एक जबरदस्त सराव चालू आहे. हा चेंडू मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. एक सौर चेंडू घोषित अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. खूपच बाहेर आहे सागर, कारण आपण सुद्धा पाहतोय, त्यामुळे आपण जास्त पंचांवरती दबाव देऊ नये. नक्कीच दोन दोन पंच आहेत तिथे. आपण पाहतोय नक्की थोडीशी अपील केली होती, परंतु ती अपील फेटाळून लावली, कारण तटस्थ पंच आणि हा निर्धार चेंडूची सांगता होते. गोलंदाजी चांगली होते आणि हाफ साईडला टोलला चेंडू गॅपमध्ये गेलेला चेंडू आहे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. 24 धावा दापलकर लागल्यात. पाच चेंडूचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावर लागल्यात. पाहिलं गेलं तर 12 धावांची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र गोरकामा संघ. वंदरवाडी संघाने फक्त 4 षटकामध्ये 22 धावा केल्या होत्या आणि त्या मात्र नाकी नऊ आल्या मात्र बेनगावशी स्ट्रीमला. इथं कुठेतरी मी पाहिलं चुकीचं डिसिजन बेनगाव संघांनी घेतलेलं. ओपनिंग फलंदाज होता रुपेश, त्याला ओपनिंगलाच पाठवणं गरजेचं होतं. मंगेशने मात्र पहिलाच विकेट गमावल्यानंतर त्यानंतर पाठोपाठ मात्र बरेच विकेट गमावले आणि कुठेतरी पराभवाचे सामोरे जावं लागले ते मात्र बेनगावची टीमला. इथं पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानावरती रंगतो. 2 षटकांचा सामना झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 25 धावा धावफलकावरती आल्यात. नक्कीच चांगली खेळी करत असताना पाहतो आपण राकेश सुद्धा चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. एक षटकार आणि चौकार लगावलाय राकेश या फलंदाजाने. व्यक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरे घेऊन आला गोलंदाज साळोख डी संघाकडून निलेश. सहा चेंडूला 4 धावांची गरज होती बेनगावशी संघाला, परंतु इथे ते 4 धावा करताना आल्या आणि त्रिफळा. हा फटका स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु क्रॉसबॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. राकेश यांच्या पारीचा अंत होतोय. 4थ्या क्रमांकावरती पाहूया कोणाला करणार पाठवतोय. गणेश जातोय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती गोरकामा संघासाठी. कुठेतरी गणेशला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक धनंजयला देणं गरजेचं आहे, कारण ओपनिंग फलंदाज अजूनही क्रीजमध्ये तैनात आहे. मध्ये गणेश आपले धनंजय आणि त्याला मात्र साथ देणं गरजेचं आहे, ते मात्र गणेश या फलंदाजाने. वंदरवाडी संघ आपण कुठेही जायचं नाही. यानंतर आपला सेकंड राऊंडचा सामना लगेच होणार आहे, कारण डोनेवाडी अजून इथे उपलब्ध झालेलं नाही आणि वर्णे संघ सुद्धा आपण विनंती करतो आपल्याला. वाकर संघ सुद्धा अजून इथं उपस्थित झालेला नाहीये.
हॅलो. आणि स्टेट ऑन जाऊन खेळलेला फटका पाहूया. आणि काय करतोय सागर मात्र. हॅलो कुठे अरे या लोक आणि इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मात्र निलेशला पाहतोय आपण. साळुर्डी संघाकडून गोलंदाज कालच्या दिवसात साळोख रोशन या टीमने मात्र सेमी फायनलमध्ये धडक मारले. धावसंख्या किती झाल्यात? 27. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. अजून बॉल खेळले घेत का? एक बाकी. एक चेंडू शिल्लक आहे. 27 धावा धापलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली निलेशच्या गोलंदाजाकडून. 35 ते 40 धावांपर्यंत नजर मारू शकतो मात्र गोरकाम संघ. आणि हा सुद्धा त्रिफळा उद्ध्वस्त. कुठल्याच फलंदाजाने 1 रन काढून दिला नाही धनंजयला. आता 6 चेंडू रोज 6 चेंडूचा खेळ आहे. तो मात्र सर्व चेंडू हा धनंजय या फलंदाजाने खेळणं गरजेचं आहे. षटकार चौकार आपल्या संघासाठी येणं गरजेचं आहे. हा चांगला फटका आहे परंतु चुकीला माफी नाहीये. मातब्बर फलंदाज आहे त्याला तुम्ही जीवदान दिलंय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पहार केला. लेफ्ट हँड गोलंदाजचं नाव काय? सागर अमर. 31 धावा दापलकावर चौकाराच्या मदतीने अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि हा चेंडू सुद्धा मात्र 1 बाउंस मर्यादाबाहेर चौकार.
हॉलंडर चेंडू घ्या तिकडे. नाही उचलत नाही. ए, 35 धावा धापलकावर चौकाराच्या मदतीने तिसरे षटक जबरदस्त हाताळलं मात्र निलेशा गोलंदाजाने. पुन्हा मात्र जबरदस्त फटका. चौकार हॅट्रिक. चौकार हॅट्रिक पाहतोय आपण इथे. शास्त्रीत चेंडू होता. एकोणचाळीस धावा धापलकर लागे चौकाराच्या मदतीनं. काय फलंदाजी आहे मैदानामध्ये पाहतो आपण. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली असती तर धावा जास्त झाल्या असत्या. ओव्हरऑल 3 चेंडूचा खेळ राहिला आहे. 3 चेंडू धनंजय जर खेळला तर नक्कीच मला तर वाटतं की 50 पर्यंत रन जाईल. रन रेट होऊ शकतो. 3 चौकार. नक्कीच एक सोर चेंडू लेफ्ट स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी सोर घोषित केलाय. धावसंख्या 40. 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र गोरकाम संघ. आणि काय करतो अमर, कशी गोलंदाजी करतो. पूर्ण सर्व चेंडू लेग साईडला जाणार चेंडू. ह्या दोन्ही संघांना विनंती करतो, गोरकामत असो किंवा साळोक असो, आपण विजयी झाला तर आपला सेकंड राऊंडचा सामना लगेच होणार आहे. आपण हे सहकार्य करायचं आहे कारण अजून तिसऱ्या सामन्याचा संघ इथं उपलब्ध झालेले नाहीत. हा चेंडू चांगला आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 41 या अंकावरती. अद्यापर्यंत 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 3 चौकार आणि 2 वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि हा मोठा फटका, बिग हिट, षटकार धनंजयच्या बॅटमधून. सत्तेचाळीस धावा दापलकावरती आल्यात. अजूनही शेवटचा चेंडूपर्यंत मात्र शिल्लक. हॉलंडरला चेंडू द्यायचा आहे. बॉल 11 चेंडूमध्ये 29 धावांवरती बहारदार खेळी करणारा मात्र धनंजय मैदानामध्ये अजूनही तैनात आहे. ओपनिंगला गेलेला फलंदाज तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाले नाही. आणि पुन्हा मात्र चांगला फटका, परंतु फटका फसलाय. आणि तो शेवटच्या चेंडूवरती आपली विकेट बहाल करतो धनंजय. 48 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 12-12 धावांची सरासरी. सुपर ओव्हर.
राहुल इकडे. हॅलो. चांगली दिली इथं मात्र पहिल्या चेंडू थांबा सर. आणि तो नक्कीच पूर्ण क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला अमोरने, परंतु एक लेगबाच्या स्वरूपामध्ये शेवटी धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावच्या मदतीने 7 अंकावरती. गोलंदाजी मार्गावरती पाहतो आपण संजयनगर यांकडून गोलंदाजी करत असताना गोरकाम संघातील गोलंदाज सुमित वाघमारे एक जबरदस्त नवदीत खेळाडू आहे आणि चांगला गोलंदाज आहे. कशी गोलंदाज करेल परंतु पाहूया. एक हाय हिटर फलंदाज मिलिंद, स्ट्रायकर फलंदाज सहयोग डी संघातील. कुठेतरी योगेशची कमी भासवते डी संघाला. वायडीस लॉंगमध्ये
यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु ऑस्टनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, एक सर चेंडू घोषित केलाय, दंडित केले गेले ते गोलंदाज सुमित या गोलंदाजाला. अवंतर धावसंख्येमध्ये भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनबाद 8. इथं मात्र ऑफसाईडला कडूला चेंडू पाहूया, आणि काय करतोय खराब क्षेत्ररक्षण. इथे पाहतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण, मात्र हातातला चेंडू मात्र सीमारेषे बाहेर गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. या धावांची गरज होती, धावसंख्या आलेली आहे. नक्कीच पुन्हा मात्र खराब चेंडूची फेकी होते. गोलंदाजी चांगले, परंतु थोडासा चेंडूचा भरकटपणा दिसतोय. आणि नक्कीच हा थोडासा आतमध्ये चेंडू आहे. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडूची फेकी करतो गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी करतोय. वाईट गेला तरी चालेल, परंतु कुठेतरी फटका खाल्ला तर नक्कीच थोडंसं दडपण पाहायला मिळेल. धावसंख्या 12 झाला ना, 13 धाबा प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी करावी लागेल ती मात्र साऊथ डी संघाला. आणि हा मोठा फटका, 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, चौकार. संजय नगर संघ आपल्याला वारंवार विनंती करतोय की आपण यायचं लवकरात लवकर इथं ड्रेस कोड परिधान करून इथे मैदानामध्ये, कारण ह्यानंतर आपला सामना आहे. वाकस संघ अजून कडापर्यंत पोहोचलेला आहे. तो मात्र ऑफसाईडला टोला चेंडू पाहूया, आता चुकी करणार नाही का, आणि चांगला, परंतु इथं धोक्याची घंटा होऊ शकतो. 2 धावा. 19 धावा धापकावरती आल्यात. 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. धाबांचा डोंगर जो होता थोडासा कमी होताना दिसतो इथे. चांगली सुरुवात मात्र साऊथ डी संघाच्या फलंदाजांनी केलेली. अमरने मात्र सुरुवातीलाच पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत जे केलं गोलंदाजाचं, तिथं कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला पाहतो आपण दोन्ही फलंदाजांचा. तरी भंजरवाडी संघ यानंतर आपण लगेच सेकंड राऊंडचा सामना खेळून घ्यायचा. 3 षटकांचा सामना होईल, कारण मेगा फायनल डे आहे आणि इथे जरी संघ थोडे इकडे तिकडे होतात तर आपण लगेच सेकंड राऊंड खेळून घेणार आहोत. कारण वेळ कमी, जितका वाचवता येईल तेवढा आपण वाचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण संघाने तेवढे साथ आणि सहकार्य करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलाय तर सहकार्य हे महत्वाचं आहे आपलं. नक्कीच जबरदस्त फटका, क्रॉस दरम्यान खेळला फटका.
कुठल्याही प्रकारचं मात्र कुठल्या क्षेत्रशिकाला मात्र संधी मिळाली नाही आहे चेंडू अडवण्याची, कारण अप्रतिम फटका होता, दर्जेदार फटका होता. 23 धावा चौकाराच्या मदतीने पाहायला मिळते आपल्याला आपले धावफलकावरती. अजूनही 25 आहेत. नक्कीच अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी. अमर मात्र पहिल्याच चेंडूवरती पहार करत असतो प्रत्येक गोलंदाजावरती, परंतु कुठेतरी प्रवीणने मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तरी सुमितने मात्र 19 धावा खर्च केल्यात. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त रोखण्याचं काम करणं गरजेचं आहे. पाहूया क्रिकेट आहे. 22 धावांवरती विजय मिळाला मात्र वंजरवाडी संघाने. नक्कीच हा सुद्धा मात्र निर्धाव चेंडूची संगता होती, शॉर्टपिच चेंडू होता, त्याला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतो, वारंवार क्रॉस. आपण ऑफ साईडला जर चेंडूची फेकी तर ऑफ साईडला थोडासा हलकासा पुश केला, नक्कीच नॉन स्ट्राईकला एक मोठा फलंदाज आहे त्याला स्ट्राईक दिली तर तो नक्कीच हे फटके मात्र मोठे खेळू शकतो. परंतु चांगली गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये पाहतोय पहिल्या चेंडूवरती फटका खाल्ला होता प्रवीणने. पुन्हा मात्र चांगला चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव होते. चांगलं आणि काय केलं मिलिंदने थांबणं गरजेचं होतं. मिलिंद एक मातबदार फलंदाज आहे. जी चुकी वंजरवाडी संघाच्या फलंदाजांनी केली होती, गणेशला बाद केलं होतं, त्यानंतर मात्र धावसंख्येला ब्रेक लागला होता. परंतु आता मिलिंदचा पण फुकट रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झालेला आहे आणि नक्की हा कुठंतरी मोठा आदरा सळवडी संघाला मानावं लागेल. पाहिलं गेलं आपण तर इथं ह्या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत, घोर कामत आणि सावक दोन्ही मात्र एक शेजारी संघ आहेत. मैत्रीपूर्व लढत आपण पाहतो इथं आपण. जे संघ बक्षीस पात्र झालेले आहेत, सेमीमध्ये गेलेले आहेत, ते संघाने मात्र ठीक 2:30-3 वाजता इथे उपस्थिती दाखवायचे. 3 वाजेपर्यंत आपण सर्व संघ बक्षीस पात्र झालेले हजर राहायचे मैदानावरती. पहिल्या दिवसातील शिंदेवाडी संघ, दुसऱ्या दिवसातील आपण धामते संघ, तिसऱ्या दिवसातील मात्र पळतदरी संघ आणि चौथ्या दिवसातील कालच्या साळोकर रोशन यांचा संघ. चारही संघांना विनंती करतो की आपण 3 वाजेपर्यंत इथे हजर राहायचे. चांगले क्षेत्ररक्षण, गोलंदाजाला चांगली साथ देताना पाहिला क्षेत्ररक्षकाने राकेश. 24 धावा, नक्कीच 19 धावा होत्या आणि प्रवीणने मात्र चांगली गोलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 24 धावा आलेल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. हे षटक कुठेतरी मात्र चांगलं हाताळण्यात आलं. कुठेतरी मात्र मिलिंदची फुकटची विकेट गमवावी लागली सावक संघाला. तो कुठेतरी इथं नक्कीच कमबॅकिंग करतो गोरखाना संघ. परंतु ही जोडी मैदानामध्ये अमर आणि दिनेश चितोपर्यंत आशा पलवत असतील सावकडी संघाच्या आणि आमचे स्कोरर आलेले आहेत.
धनंजय एक काष्टबलेवरच्या भूमिकेमध्ये पाहतो. धनंजय याला तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र चेंडू हातामध्ये घेतला धनंजय गोरकाम संघासाठी. पहिला चेंडू निर्धावपैकी करते. सुरुवात मात्र चांगली करत असताना आपल्या संघासाठी फलंदाजामध्ये सुद्धा एक 29 धावांची बहारदार खेळी खेळून मात्र बाद झाला होता. शेवटच्या चेंडूवरती धनंजय हा खेळाडू एक जबरदस्त खेळाडू तयार झालाय गोरकाम संघामध्ये. आणि इथं खराब पैकी तुम्ही सहज जिथं एक पण धाव नव्हती तिथं 3 धावा खर्च केल्यात. फेकी चुकीची. अमर मात्र नक्कीच एक ओपनिंग फलंदाज अजून क्रीज मध्ये तैनात आहे. चांगला गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षक साथ दिली नाही. आणि दिनेश काय करतोय दिनेश. स्ट्राईक घेण्यासाठी तळमळत होता परंतु अमरने मात्र चुकी केली. नक्कीच फलंदाज अमरचा लक्ष नव्हता परंतु आता संघाची जबाबदारी खांद्यावरती घ्यावा लागेल अमरला. सागर चालतोय मात्र इथं 4थ्या क्रमांकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 27 3 धावा जर गेल्या नसत्या तर इथं मात्र अप्रतिम गोलंदाजी होते. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा खर्च झाल्यात. कुठेतरी क्षेत्ररक्षकांची चुकी आणि इथं मात्र सागरला साथ देणं गरजेचं आहे. अमर वारंवार क्रॉस द लाईन खेळतोय. सरळ बॅटने जर खेळलं असतं तर नक्कीच आपण जे डॉट चेंडू खेळलेत ते कुठेतरी दुहेरी धावा जरी आल्या असत्या तरी धावसंख्येला आकार आला असता आणि थोडं आस्तिका होईनापर्यंत धावा इथं आल्या असत्या. हा जबरदस्त मोठा फटका उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो. अमर कुठेतरी चिडलेला दिसतोय कारण दडपण आलंय संघाचं अमरवरती. 33 धावा ह्या षटकाराच्या मदतीने. दुसरा चेंडू घ्यायचा जुना. 33 झाल्यात. आम्ही काय सांगतो 33च झाल्यात. टेन्शन घेऊ नका. इथं स्कोरर आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून KTC लाईव्ह आपल्याला स्कोरर बोर्डवरती घेतोय त्यामुळे टेन्शन नका घेऊ. 12 प्रतिनिधी सुद्धा इथं आपला आहे. मॅच बॉल आलाय का याचा मॅच बॉल आलेला आहे. 33 धावा धापलकावरती आलेले आहेत. मला तर वाटतं की अजूनही मला वाटतं की 15 धावीची गरज असेल. 15 धावीची गरज. 8 चेंडू 15 धावीची गरज. पाहूया काय घडेल काय बिघडेल मैदानामध्ये. 5वा चेंडू इथे टाकलेला आहे. बॅटची एज लागलेली आहे. फास्ट टाकला असता तर हा सुद्धा चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता परंतु ते जाणलं धनंजय गोलंदाजाने कमी 5 चेंडूवरती षटकार खेचला अमर या फलंदाजाने. कुठेतरी 5वा चेंडू टाकला होता. पाहूया शेवटचा चेंडू. 33 धावा धापलकर केल्यात. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता.
आणि पाहूया गॅप मध्ये चेंडू गेलाय वेगाने आणि चौकार. 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. सामना कोणी अजून हरलेला नाही, कोणी जिंकलेला नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने हे सामना. वंजवाडी संघ आपण तयार राहायचंय. यानंतर आपला सामना लगेच 5 मिनिटांमध्ये खेळला जाईल. आणि त्यांचं डिसिजन द्या तुम्ही. इथे थोडं स्क्रीनवरती आलेलं नाही आहे त्यांचं डिसिजन. आणि तो बॉल दिलेला आहे. एक निर्धाव चंटी सांगता होते. नक्कीच थोडंसं सागरने मात्र अमरला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण अमरचा फटका जो आहे लागला तर बाहेर. आपण पण स्वतः किटर फलंदाज आहेत. तिसऱ्या स्टंपवर जर आला फलंदाज तर समजा तो सफल झालाय. आणि तो स्ट्राईक मिळेल अमरला. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 धावा जर केल्या तरी सामना बरोबर सुटेल, सुपर खेळला जाईल. अटीतटीची लढत पाहतो आपण. एक जबरदस्त रोमांचक असा सामना पाहायला मिळतो. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना बॉल 2 झाले. आणि हा उत्तुंग षटकार. मी मगाशीच बोललो होतो की अमरला 1 धाव जर काढून दिले आपण तर ते फटके मोठे आहेत. चेंडू घ्यायचा आहे तो हॉलिंडर. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॅट खाली मात्र हा चेंडू गेला. पहिला डॉट आहे. दोन्ही पंचांनी लक्ष द्यायचं. फलंदाज तिसऱ्या स्टंपवरती जर आला तर सफल असतो. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. कशी गोलंदाजी होणार. पुन्हा फटका फसलाय. आता पाहूया. आणि सुमित वाघमारे कुठलीही चुकी करणार नाही. एक लाजबाब क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज.
निलेश जातो 5व्या क्रमांकावरती. दोन्ही संघातील पाठीराख्यांचे जरा हृदयाचे ठोके वाढले असतील. पाहतो एक अटीतटीची लढत ह्या मैदानावरती पाहायला मिळते. बॉल 4 झालेले आहेत आणि 4 धावांची गरज आहे. फुल टॉच. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी 2 आहेत करायला. एक झाली तर सुपर ओव्हर होईल. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पहिला सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि हा सामना सुद्धा मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला आहे. काय सामने आजच्या दिवसात पाहायला मिळतात. प्रेक्षक माईबाप या सामने बघत असतील तर नक्कीच खुश असतील. आणि एका धावेने पराभूत झालाय तो मात्र साहेब डी संघ. चला सेकंड करून घ्या. सेम मॅच झालेले. वेणगाव जशी वंजरवाडी झाली तशी सेम मॅच झाली. सेम टू सेम मॅच. चला वंजरवाडी संघाचा कर्णधार आपण टॉच इन करता या. वंजरवाडी संघाचा कर्णधार टॉच इन करता या. वर्णी संघ आपण आले असतील तर नक्कीच आमची संपर्क साधा.